ॲक्च्युली मी तुला अजून एक गुड न्यूज देणार आहे. तुझा जीव असलेली तुझ्या देवीची किर्लोस्कर कंपनी लवकरच पाण्यात बुडणार आहे. त्यामुळे आता किर्लोस्कर कंपनीला भिकेला लागण्यापासून कोणच वाचवू शकत नाही. ऐक ना, माझे गोल्स ना खूप मोठे आहेत. ते आदित्यशी लग्न वगैरे करणं माझं गोल नाही आहे. किर्लोस्करांना बरबाद करणं माझा गोल आहे. आता ना मी एक एक करून सगळ्या किर्लोस्करांना उद्ध्वस्त करून टाकणार, बर्बाद करून टाकणार. युअर काउंटडाऊन बिगिन नाउ. किर्लोस्कर दादा काय म्हणतात? वेंकी दादा असं सांगतोय की त्यांनी अनुष्काला कुणाशी तरी बोलताना पाहिलं. तिचा काहीतरी किर्लोस्करांविरुद्ध मोठा प्लॅन आहे आणि ती मुलगी चांगली नाही आहे. तिच्यासोबत अजून एक मुलगी आहे असं वेंकी दादा म्हणतो. म्हणजे त्या दिशा मॅडमच होत्या. दिशा मॅडम आणि अनुष्का मॅडम इकडं बदला घ्यायला आल्यात. आज त्या काहीतरी करणार. समन्यांचा जीव धोक्यात आहे. मी कुठलं बटन दाबल्यावर स्फोट होणार? मी याची ओळख करून देतो. या दामिनी किर्लोस्कर. टाळ्या वाजवा ना, टाळ्या. नाही वाजवणार कोणी. ये बस. राहू दे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे पारूसाठी. पारू, अगं ये इथे, अशी समोर ये. पारू ये ना. आदित्य सर, कोण बघा तुमचा. पारू अगं ये ना पुढे. ये. काय पारूचं भाषण तिथे स्टेजवर आहे. तुमचा मेसेज आला होता स्टेजच्या मागे येऊन भेटा म्हणून. काहीतरी इमर्जन्सी आहे. काय? हो पारू खूप गडबडल्यासारखी वाटत होती यार. तिचे खूप कॉल आणि मेसेजेसही आले. अरे मलाही खूप कॉल झालेत पारू साहेब. पारूचा अजून एक मेसेज आलाय. काय? सर काहीतरी घडणार आहे. बटन दाबल्यावर बूम. कुठलेही बटन दाबू नका. बटन दाबल्यावर बॉम्ब. तर बटन दाबल्यावर स्फोट तर होणार नसेल ना? व्हॉट? कुमारी पार्वती मारुती सेमसे अर्थात तुम्हा सगळ्यांची लाडकी पार्वती बूम. टाळ्या वाजवा ना, टाळ्या वाजवा. हा. दिवे लावले मी. ब्लास्ट प्लॅनवर असेल तर कोणीतरी बॉम्ब प्लॅन केलाय.
प्रीतम जा, तू पोलिसांना इन्फॉर्म कर आणि बॉम्ब स्क्वॉड टीमला घेऊन ये. जा जा. हे दादा काय म्हणजे जर पारूच्या सांगण्याप्रमाणे इथे जर बॉम्ब प्लान केला असेल कोणीतरी तर ह्या क्राऊडचं काय करणार आहोत आपण? त्यांना कसं मॅनेज करणार आहोत? हे बघ, त्यांना जर कळलं ना तर ते पॅनिक होतील, धावपळ सुरू करतील आणि मग चेंगराचेंगरी होईल इथे. मला नाही कळतंय, तू प्लीज आत्ता लगेच जाऊन पोलिसांना इन्फॉर्म कर. मी बघतो कुठे काही सापडतंय का. पारू, दोन शब्द बोल. नाही नको देवी आई, कशापायी? अगं असं काय करतेस? इथे जमल्या सगळ्यांना तुझं भाषण ऐकायचं आहे. दोन शब्द बोल ना. या दोघींचं नेमकं चाललंय काय? कसला प्लॅन करतायत? नेमकं कुठं स्पॉट करणार आहेत या? नाही नाही, मला इकडं थांबून चालणार नाही. ते शोधायला मला आधी स्टेज खाली उतरायला पाहिजे. नमस्कार. पारू, मी माईक बंद आहे. तिथे बटन आहे ना, ते दाब म्हणजे माईक चालू होईल. हा, स्टेजवर जातेस पण बटन दाबू नकोस, नाहीतर धमाका होईल. नमस्कार, मी पार्वती मारुती सेमसे. तुमच्यासारखीच एक मुलगी गावाकडनं आलेली. मी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की एवढ्या मोठ्या कंपनीची ब्रँड अँबॅसिडर होईल. पण किर्लोस्कर घरातल्या समद्यांनीच मला लई आधार दिला, खास करून माझ्या देवी आई म्हणजेच अहिल्यादेवी किर्लोस्कर. त्यांचे आभार मी कसे मानू हे मला खरंच माहित नाही. तुमच्या समद्यांचे आभार कसे मानू हे मला माहित नाही. तुम्ही समद्यांनी भरभरून प्रेम दिलात मला. तुम्ही मला मत दिलं आणि तेच माझ्या कामी आलं. तुम्ही विश्वास ठेवलात माझ्यावर. तुमच्या या विश्वासामुळेच या लोकांच्या मनातल्या विश्वासामध्ये अजून एक विश्वास निर्माण झाला की माझ्यासारखी एक साधी गावाकडनं आलेली मोलकरी एवढ्या मोठ्या कंपनीची ब्रँड अँबॅसिडर होऊ शकते. तर मग तुमच्या घरातली सुद्धा तुमची मुलगी, मग घर श्रीमंताचा असू दे किंवा गरीबाचा, त्या घरातली मुलगी डॉक्टर किंवा वकील किंवा तिला जे वाटेल ते होऊ शकते. फक्त तुम्ही तुमच्या लेकीवर विश्वास ठेवा, जसं माझ्या बानं माझ्यावर विश्वास ठेवला. बस एवढंच म्हणायचंय मला. माफ करा पण अजून एक गोष्ट सांगायची राहिली. ज्या व्यक्तीनं मला माझ्या स्वप्नांचा पंख दिला, जिनं मला मी आयुष्यात काय बी करू शकते ही हिंमत दिली, त्या व्यक्तीला मला इथं स्टेजवर बोलवायचं आहे. आणि त्या व्यक्तीचं नाव आहे, हिना बहुतेक सगळं माझ्याबद्दलच बोलतेय. अनुष्का मॅडम.
श्रीबाई घेऊन घेऊन या अनुष्काचं नाव घेतलं. अनुष्का मॅडम इकडे या ना स्टेजवर. नाही नको थँक्यू. अगं अनुष्का नको काय, पारू एवढं बोलवते स्टेजवर तर ये. मी काय करणार आहे हे तुला थोड्याच वेळात कळेल. तू फक्त एक काम कर, त्या स्टेजवर थांबू नकोस, स्टेजपासून जरा लांब राहा. आता अहिल्या मॅडमच्या हस्ते या होर्डिंगचं अनावरण करायचं आहे, पण त्याआधी या फटाक्यांचा ब्लास्ट आपल्या हातून व्हावा अशी विनंती आहे. योमान माझा नाही, योमान अनुष्का मॅडमचा आहे. किर्लोस्करांच्या वनाऱ्या थोरल्या सुनबाई आहेत या, त्यामुळे योमान यांचाच. अनुष्का मॅडम तुम्हीच बटन दाबा. मला वाटतं माहे दाबलं तर बरं आहे. आज जे काही बी होईल ते तुमच्या सकट समद्यांचंच होईल अनुष्का मॅडम. दादा हे बघ, इतका वेळ जर आपण दोघंही स्टेजपासून लांब राहिलो ना तर आईला डाऊट येईल. आणि पोलीस मगासपासून शोधतायत, काही सापडलेलं नाही म्हणजे नसेल काही. ओके, पण पारुंडी जर आपल्याला मागे बोलवलं तर नक्कीच काहीतरी. हा सर, काय काय मिळालं? आम्ही ते सर्व तपास केलाय, इथे काहीच नाहीये. यश हा सर्व तपास केलाय, काहीच नाही सर इथे. ओके ओके तुम्ही चला. चला बघितलं, काहीच नाहीये. चिल. मी इतकी मूर्ख आहे का आधीच बॉम्ब लावून मग यांच्या नजरेत यायला? बॉम्ब त्याच्या वेळेत काम करेल. यार माहित नाही या मूर्ख देशाने बॉम्ब नेमका कुठे लावलाय ते. मी हे जर बटन दाबलं आणि ब्लास्ट झाला तर? अनुष्का अगं बटन दाब की. फटाके प्रीतम, पारूचं गैरसमज झालं नसेल ना? म्हणजे बटन दाबल्यावर बूम म्हणजे फटाके नाही, पण फटाक्यांसाठी ती इमर्जन्सी आहे वगैरे असं नाही बोलणार. बरं ऐक ऐक, सगळं जाऊ दे. आता ना आईच्या हस्ते पारूचं होल्डिंग रिव्हील होणार आहे, आपण तिथे असणं गरजेचं आहे. चल एक काम कर, तू स्टेजवर जा. आपल्या दोघांपैकी कोणीतरी एक स्टेजवर असणं गरजेचं आहे. जातो मी, आलोच. तू जा, मी सांगतो ना. बरं ठीक आहे. दिशा मॅडम आणि अनुष्का मॅडम एकत्र आहेत म्हणजे त्या नक्कीच काहीतरी केल्याशिवाय राहणार नाहीत. त्या इथं स्फोट करायच्या विचारानंच आल्यात.
प्रीतम सर आदित्य सर कुठं आहेत? तो अजून बॅक स्टेजला बॉम्ब शोधतोय. मी आलेच. कुठं चालली? आले. ती काय पारू? आता अनावरण इनॉग्रेशन करूया. मी अहिल्यादेवी किर्लोस्कर यांना विनंती करतो की त्यांनी यांच्या हस्ते या होर्डिंगचं इनॉग्रेशन करावं. आदित्य सर पारू बॉम्ब सापडला. ही रिमोटची गाडी मी इथे स्टेजच्या खाली जातो. पारू पहिला टाइमर आहे 3 मिनिटं. मॅम मी खाली जाऊन हा मोमेंट कॅप्चर करते. बर. आदित्य सर तू द्या इकडे इकडे. हळू बोल. लोकांना सर कळलं ना तर खूप गडबड ही गाडी. तू राम राहा. आदित्य सर तू बॉम्ब खाली टाका ना. तुम्हाला काय बी होतं कामा नाही. तू वेडी आहेस का? ते खाली टाकलं तर फुटे. त्या बॉम्बला रिमोटने काही होणार नाही. याला लांब घेऊन जावं लागेल. 1 मिनिट. पण मला हा कुठेतरी खूप लांब नेला पाहिजे. सर नाही आदित्य सर तिथे नाही वेडी आहेस का? प्लीज तुला शपथ आहे माझी. आदित्य सर ऐका ना आदित्य.
आदित्य सर